केक कोणाला आवडत नाही. मी शक्य तितक्या शांत आवाजात त्याला उत्तर दिलं. मूल असो वा मोठे, सगळ्यांनाच केक खायला आवडतं, नाही का? असं मी अजून जोडून म्हणाले आणि मुद्दाम नजरेला चुकवलं. जर हे काळे चष्मे नसते तर त्याला माझ्या डोळ्यातलं धडधडणारं घबराट दिसलं असतं. सगळ्यांना केक आवडतोय खरं, अर्जुन थोड्या उपरोधिक स्वरात म्हणाला. पण कॉफी आणि केक ही जोडी मात्र विचित्रच आहे. विचित्र अजिबात नाही, मी ठामपणे म्हणाले. कॉफी शॉपमध्ये कॉफीबरोबर केक हमखास मिळतात. दोघांची चव एकमेकांना आणखी खुलवते. अर्जुनने खांदे उडवले. मी वाद घालतोय असं नाही, फक्त सांगतोय की मला कोणीतरी माहीत आहे ज्याला केक आणि कॉफी एकत्र खूप आवडतात. त्याच्या डोळ्यात एक क्षणभर जुन्या आठवणींचा धुरकटपणा चमकला, पण लगेच तो विरघळल्यासारखा गडप झाला, जणू काही कधी अस्तित्वच नव्हतं. जर हरकत नसेल तर तो कोणीतरी कोण आहे? माझ्या तोंडून शब्द निसटून गेले. उशीर झाला होता. त्याने ऐकलंच होतं. कुणीतरी ज्याला मी ओळखतो, त्याने पुटपुटलं. मी मनात तुटले. मी फक्त त्याला ओळखणारी कुणीतरी, विशेष नाही. माझ्या तथाकथित मृत्यूनंतरसुद्धा त्याला माझी काही पर्वा नाही. मी नजर वळवली आणि जेवणाकडे लक्ष दिलं. माझं मन संभाषण थांबवून पाहत होतं आणि त्याने ते ओळखलं. खुर्चीत मागे रेलून डोळे मिटले. जरी छातीत शिसे दाटून बसल्यासारखं वाटत होतं, तरी मी शांतपणे माझं जेवण संपवलं आणि कॉफीचे घोट घेतले. सीटवर रेलून खिडकीतून ढगांकडे पाहत राहिले. नकळत माझा हात पोटावर सरकत गेला, अजून सपाट असलेल्या पोटावर. बाळा, तुझा बाबा इथेच आहे. माझ्या मनात आवाज आला, पण दुर्दैवाने तो तुला कधी ओळखणारच नाही. त्याला तर हेही ठाऊक नाही की मी जिवंत आहे आणि तू माझ्या आत वाढत आहेस. डोळे मिटून मी एक दीर्घ श्वास सोडला. जर तो माझं रक्षण करू शकला नाही तर तुझं काय करणार? काही तासांनी विमानातील हलक्याशा आवाजाने मी जागी झाले. खिडकीतून बाहेर बघितलं तर उजाडलेलं होतं. घड्याळात दुपारी 12:30 वाजले होते. मी पूर्ण 5 तास झोपले होते. नजरेच्या कोपऱ्यातून अर्जुनकडे पाहिले तर तो मला निरखून बघत होता. मी घाबरून गेलो. तो काही ओळखलं का? पण त्याच्या चेहऱ्यावर तसं काही नव्हतं. तो हळूच दुसरीकडे पाहू लागला. श्रेया, शांत हो, मी स्वतःला समजावलं. जर त्याने काही ओळखलं असतं तर आतापर्यंत सरळ विचारलं असतं. तो वेळ वाया घालवणाऱ्यापैकी नाही. लेडीज अँड जेंटलमेन, स्पीकरमधून कोमल श्री स्वर आला. एअरलाइन्स आपले अमेरिकामध्ये स्वागत करते. स्थानिक वेळ दुपारी 1:30 वाजले आहे. माझ्या ओठावर एक सुस्कारा उमटला. फक्त थोडा वेळ अजून, त्यानंतर सगळं संपेल. अर्जुन आणि मी पुन्हा कधी भेटणार नाही. विमान थांबलं. मी उतावीळपणे जिना उतरले आणि सामान उचलून बाहेर पडले. पण मनातील अस्वस्थता काही जात नव्हती आणि माझ्या भीतीचं रूपांतर खरं झालं. दारातून बाहेर पडताच मी त्याला पाहिलं. अर्जुन, त्याची नजर थेट माझ्यावर खिळलेली होती. घाबरून माझ्या पायांना गोठा बसला. पळ पळ श्रेया, मी स्वतःला ओरडले, पण शरीर हलायलाही तयार नव्हतं. तो झपाट्याने जवळ आला आणि माझा हात पकडला. तू नक्की कोण आहेस? त्याचा आवाज खालच्या स्वरात गडगडला. काय म्हणतायस? मी थरथरत्या आवाजात म्हणाले. हात सुटवायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड अजून घट्ट झाली. सांग मला. त्याचा आवाज धोकादायकपणे शांत होता. सोड मला, दुखते, मी ओरडले. पण तो हलला सुद्धा नाही. नाही, आधी चष्मे काढ. त्याचा स्वर आज्ञेचा होता, विनंतीचा नाही. कधीही नाही. मी मनात शपथ घेतली. वेड लागले का तुला? मी त्याच्याकडे चष्म्याच्या आडून खूनशी नजर टाकली. तो शांतपणे म्हणाला, कदाचित, पण चष्मे काढ, मग तुला सोडतो. मी घाबरून श्वास घेतला आणि हळूहळू चष्मे काढायला आत नेला, पण त्याआधीच कुणीतरी माझा हात घट्ट धरला. प्रिय, हा माणूस कोण आहे? माझ्या बाजूला उभा असलेला अनोळखी पण देखणा पुरुष बोलला. त्याचा आवाज स्थिर, आधार देणारा होता. मी अवाक झाले. समोर उभा असलेला पुरुष उंच, रुंद खांद्याचा, अर्जुनसारखाच देखणा होता. एका हाताने त्याने माझा हात पकडला होता आणि दुसऱ्या हातात एक फलक. वेलकम होम श्रेया. माझ्या बायकोचा हात सोड, त्याने थंडपणे अर्जुनला उद्देशून आदेश दिला. अर्जुन अजूनही थांबलेलाच होता. त्याच्या नजरांचा भेदक समोरच्या माणसावर खिळलेला होता आणि तो अनोळखीही तसाच थंड नजरेने त्याला भिडला होता. जणू 2 लांडगे एकमेकांवर झडप घालण्याच्या तयारीत उभे होते. आजूबाजूचा परिसर अचानक युद्धभूमीत बदलल्यासारखा झाला. माझं धडधडणारं हृदय थांबत नव्हतं. मी घसा खाकरला. प्लीज थांबा, मी कुजबुजले. मला भीती होती की हे दोघे कधीही एकमेकांच्या चेहऱ्यावर घाव घालतील. त्या अनोळखी पुरुषाने माझा हात अजून घट्ट धरला. थंड पण धारदार शत्रुत्वाने त्याचा आवाज बाहेर आला. माझ्या बायकोचा हात सोड.
माझ्या नवऱ्याचा चेहरा कठोर झाला. त्याने बाजूला मूठ आवळली. जबड्याने स्नायू घट्ट झाले. एक क्षणभर मला वाटलं तो वाद घालेल, पण त्याने मला चकितच केलं. त्याने हळूहळू माझ्या मनगटावरची पकड सैल केली. मी झटकन हात मागे घेतला. जणू त्याचा स्पर्श माझ्या अंगाला भासल्यासारखा होता. चूक झाली माझी, अर्जुन शांत आवाजात म्हणाला. मी तुमच्या पत्नीला कुणीतरी ओळखीचं समजलं. माझ्या शेजारचा पुरुष काहीच बोलला नाही. त्याने फक्त मला अर्जुनकडून वळवलं आणि कारच्या दिशेने चालायला लावलं. मी प्रश्न न विचारता त्याच्याबरोबर चालले. तेव्हाच मला आठवलं, तो म्हणजे मिस फेनाचा पुतण्या. मी निघण्याआधी तिने त्याचा फोटो दाखवला होता. जपून राहायला सांगितलं होतं, पण ती त्याला मला विमानतळावर घ्यायला येईल असं म्हणाली नव्हती. तो इथे का आला होता? त्याने माझ्यासाठी कारचं दार उघडलं. मी आत बसले. माझं सामान त्याने बुकाटीच्या ट्रॅकमध्ये ठेवलं आणि स्वतःही ड्रायव्हर सीटवर येऊन बसला. मी खिडकीतून पाहिलं. अर्जुन अजूनही तिथेच उभा होता. त्याची नजर कारच्या त्या बाजूवर खिळलेली होती जिथे मी बसले होते. कार वेगाने पुढे निघून गेली तरी तो तसाच उभा राहिला. तो जवळपास मला पकडलाच होतं. माझ्या मनात विचार घुमला, जर खरंच त्याने मला ओळखलं असतं तर काय झालं असतं? विमानतळावर अचानक आलो त्याबद्दल माफ करा, तो पुरुष म्हणाला. त्याच्या आवाजाने मला वर्तमानात परत आणलं. मी कार्तिक, फेन्याचा पुतण्या. त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि माझ्यासमोर हात पुढे केला. मी चष्मा काढला आणि त्याचा हात हातात घेतला. मी श्रेया, मी हळूच सांगितलं. कार्तिकच्या चेहऱ्यावर मोहक स्मित खुललं. त्याने माझा हात घट्ट धरला आणि अचानक माझा हात आपल्या ओठावर घेऊन हलकेचं किस दिलं. सुंदर नाव एका सुंदर स्त्रीसाठी, तो पुटपुटला. माझे गाल क्षणात लाल झाले. हाच तो मोहकपणा ज्यामुळे मुली त्यांच्या मागे वेड्या होतात. मिस फेना बरोबरच होती. हा माणूस टाळायलाच हवा. तुझे डोळे खूप छान आहेत, तो अचानक म्हणाला. तू कॉन्टॅक्ट लेन्स वापरतेस का? मी डोके हलवून नाही म्हणाले. नैसर्गिक आहेत. मला हेटेरोक्रोमिया इरिडम आहे. माझ्या आजीला पण हेच वैशिष्ट्य आहे. हो, मला आठवतं. कार्तिकच्या डोळ्यात चमक आली. तू अगदी तिच्यासारखी दिसतेस. खन्ना कुटुंबाची छाप तुझ्यात स्पष्ट आहे. यानंतर काही काळ गाडीमध्ये शांतता पसरली. मीच शांतता भंग केली. तुला आई बाबांनी मला घ्यायला सांगितलं होतं का? नाही, काकू फेनाने, तो म्हणाला. मी आधी सांगितलं होतं की मी व्यस्त आहे, पण शेवटच्या क्षणी मीटिंग रद्द झाली. मग तुला घ्यायला आलो. मी सुस्कारा टाकला. खूप योग्य वेळेला आलास. सिग्नलवर गाडी थांबली. कार्तिकने माझ्याकडे वळून गंभीर स्वरात विचारलं, विमानतळावरचा माणूस तुला ओळखीचा आहे का? मी क्षणभर थांबले. हो, पण फक्त कुणीतरी ज्याला मी ओळखते. मी त्याच्यापासून दूर राहते, त्यामुळे तुझ्यामुळे सुटका झाली. कार्तिकने यापुढे वैयक्तिक प्रश्न विचारले नाहीत. मला दिलासा मिळाला. एका तासानंतर त्याची काळी चकमकती बुगाटी एका भव्य 3 मजली घरासमोर थांबली. घरामध्ये तुझं स्वागत आहे, कार्तिक स्मितहास्य करत म्हणाला. मी विस्मयाने घराकडे पाहिलं. सोन्याच्या रुपेरी आणि पांढऱ्या रंगात झळाझळणारं आलिशान महाल माझ्यासमोर उभा होता. कार्तिकने माझं सामान कारमधून काढलं. मी कृतज्ञतेने म्हणाले, मला आणल्याबद्दल धन्यवाद. हे माझं भाग्य आहे. मादमॉझेल, तो हळूच म्हणाला. त्याच्या स्मिताने अनेक मुलींच्या गुडघ्यांना अशक्त केलं असतं. मी घराच्या दिशेने चालायला लागले. तेव्हाच त्याचा आवाज कानावर आला. श्रेया. मी थांबून मागे वळले. हो, मी तुला भेटायला येऊ का कधी तरी? तो संकोचून विचारला. मी हलकेच स्मित केलं. तू घरच्यांना ओळखतोस, कधीही येऊ शकतोस. माझा अर्थ तसा नाही. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, म्हणजे फूल आणि चॉकलेट घेऊन? मी ठामपणे उत्तर दिलं. उत्तर आहे नाही, कार्तिक, तो म्हणाला. माझा हेतू प्रामाणिक आहे श्रेया. सर्वच प्लेबॉय असं म्हणतात. मी मनात पुटपुटले. अर्जुनकडून पुरेसा धडा मिळालाय मला. माझा हेतूही प्रामाणिक आहे. नाही म्हणण्यात मी अंतिम शब्द ठामपणे बोलले. त्याचे खांदे थोडे झुकले, पण पुढच्या क्षणी तो सरळ उभा राहिला आणि चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. ठीक आहे, मग मी मन्नत विक्रांत, तुझे 6 भाऊ आणि आजी यांची परवानगी घेऊन जर त्यांनी हो म्हटलं तर मी जिंकणार. हे बोलून त्याने मान झुकवली, निरोप दिला आणि गाडीतून बसून निघून गेला. मी तिथेच उभी राहिले, थोडं अर्ध उघड ठेवून.